नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण साइट वर्ड्स हे काय असतं ते बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, 50 शब्दांची यादी काढली आहे, जी इयत्ता तिसरीच्या पुस्तकामधून आपण घेतली आहे आणि ते आहेत ॲक्शन वर्ड्स. आता ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय बघा. आता ईट म्हणजे काय, खाणे. त्यानंतर स्लीप म्हणजे काय, झोपणे. त्यानंतर झोपेतून उठणे. वॉक म्हणजे चालणे. त्यानंतर क्लाइंब म्हणजे चढणे. असे वेगवेगळे शब्द आपण 50 शब्द या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते सगळे शब्द समजून घ्या आणि त्याचे अर्थ लिहून घ्या आणि दररोज त्याचा वाचनाचा सराव करा. बघा, आपल्या चॅनलवर आपण इंग्रजी वाचन या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायलो. तुम्हाला लेखन तर जमणारच आहे, कारण ABCD पाहून लिहू शकता. इंग्रजी ही भाषा लिहिण्यासाठी अजिबात अवघड नाही. तर चला मग 50 इंग्रजी शब्द जे ॲक्शन वर्ड्स आहेत ते वाचूयात. चला तर मग सुरू करूयात. बघा, 50 ॲक्शन वर्ड्स. ठीक आहे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृती, काहीतरी ॲक्शन करायलो आपण. तर आपण हे शब्द वाचूयात आणि त्याचे अर्थ समजून घेऊयात. बघा, ब्लो. ब्लो म्हणजे फुंकणे. त्यानंतर आपण फुग्यामध्ये एअर काय करतो, हवा ब्लो करतो म्हणजे भरतो. त्यानंतर क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवणे किंवा स्वच्छ करणे. त्यानंतर ड्रॉप म्हणजे सोडून देणे, टाकून देणे एखाद्या ठिकाणी. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. लिफ्ट म्हणजे उचलणे. लूज म्हणजे एखादी वस्तू जर आपण गाठ मारलेली असेल, नॉट, तर तिला ढिल्लं करायचं, त्याला आपण म्हणतो लूज. किंवा कंबरपट्टा आहे, बेल्ट आपण कमरेला घातलं, त्याला थोडंसं ढिल्लं करणे म्हणजे लूज. मीट म्हणजे भेटणे. मीट म्हणजे काय, भेटणे. मूव्ह म्हणजे हलणे. बघा, आता माझं हे बोट मूव्ह करायले, आलं लक्षात. ओपन म्हणजे उघडणे. पेंट म्हणजे रंगवणे. कट म्हणजे कापणे. फाइंड म्हणजे शोधणे. त्यानंतर फिनिश म्हणजे काय, संपवणे. फोल्ड म्हणजे घडी घालणे. आता बघा, हे पेज आपण असं फोल्ड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कॅच म्हणजे पकडणे. मेक म्हणजे बनवणे. पिक म्हणजे उचलणे किंवा हातात घेणे. किंवा झाडाचं एखादं फूल तोडणे, पिक. पुल म्हणजे ओढणे, स्वतःकडे ओढणे. कुणाकडे ओढायचं, स्वतःकडे. त्यानंतर पुश म्हणजे ढकलणे. पुश म्हणजे काय, ढकलणे. पुट म्हणजे ठेवणे. कॉल म्हणजे आवाज देणे. कॉल म्हणजे आवाज देणे. त्यानंतर ग्रो म्हणजे काय, वाढणे. हेल्प म्हणजे मदत करणे. होल्ड म्हणजे पकडून ठेवणे. काउंट म्हणजे मोजणे. जसे की 1 2 3 4 5, याला आपण म्हणतो काउंट. रीड म्हणजे वाचणे. आता आपण हे रीड करायलो सगळे. राईड म्हणजे स्वारी, जसे की हॉर्स राईड. त्याच्यानंतर बाईक राईड. त्यानंतर रब काय, रब म्हणजे घासणे. सेल म्हणजे विकणे. त्यानंतर शेक म्हणजे हलवणे, एखादी गोष्ट हलवणे. त्यानंतर
इट म्हणजे खाणे, इट म्हणजे खाणे. ब्रेक, ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणे. त्यानंतर बाय, बाय, बाय म्हणजे विकत घेणे. कुक, कुक, कुक म्हणजे शिजवणे. फिल, फिल, फिल म्हणजे भरणे. एखादी वॉटर बॉटल आहे तिला आपण पाण्यानं फिल करतो. शेअर, शेअर, शेअर म्हणजे दुसऱ्यासोबत वाटणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे शो, शो, शो म्हणजे दाखवणे, शो म्हणजे दाखवणे. त्यानंतर स्मेल, स्मेल, स्मेल म्हणजे वास घेणे, एखाद्या गोष्ट श्वासानं ओळखणे कशी आहे काय आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं अक्षर बघा, स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट म्हणजे सुरू करणे, स्टार्ट म्हणजे सुरू करणे. परत स्टॉप, स्टॉप, स्टॉप म्हणजे थांबणे. पील, पील, पील म्हणजे सोलणे, पील म्हणजे सोलणे. जसं आपण ऑरेंज पील करतो, बनाना पील करतो. क्लाइम, क्लाइम, बघा हे बी सायलेंट आहे, वाचायचं नाही. क्लाइम, क्लाइम म्हणजे चढणे, क्लाइम म्हणजे चढणे. क्लोज, क्लोज, क्लोज म्हणजे बंद करणे, क्लोज म्हणजे बंद करणे. गेट, गेट, गेट म्हणजे मिळवणे एखादी गोष्ट. गिव, गिव, गिव म्हणजे देणे, गिव म्हणजे देणे. टेक, टेक, टेक म्हणजे घेणे, टेक म्हणजे घेणे. थ्रो, थ्रो, थ्रो म्हणजे फेकणे. वॉश, वॉश, वॉश म्हणजे धुणे. वाईप, वाईप, वाईप म्हणजे पुसणे. राईट, राईट, राईट म्हणजे लिहिणे. तर असे हे 50 ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय तर कृतीदर्शक शब्द. बघितलं तुम्ही कशा पद्धतीने आपण इंग्रजी शब्द वाचले. आता हे 50 ॲक्शन वर्ड्स काय करायचेत, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचेत आणि त्या पद्धतीने इंग्रजी वाचन तुमचं सुरू ठेवायचंय. थँक्यू.